साठी पण किंवा राज्यव्यापी चित्रासाठी पण तिथे उभं राहायची? मी तुम्हाला सांगतो की वरचे जे ठरवतील ते आमच्यासाठी बंधनकारक आहे. पण सध्या ठाण्याबद्दल बोलायचं तर आमची झुंज आज 24 सीटवर घड्याळाबरोबरच आहे आणि ती झुंज तेही तेवढ्याच ताकदीने लढत आहेत जेवढ्या आम्ही लढतो आहे. त्यामुळे नंतरचं चित्र काय होईल ते आत्ता स्पष्ट नाही. पण आत्याला मिशा असत्या तर त्याला काका बोलवलं असतं, याबद्दल असं विचार करण्यात काय मिनिंग नाही. आम्ही आव्हाड साहेबांच्या नेतृत्वाला मांडणारी एक फळी या ठाणे शहरात आहे आणि मी ते जोरदार लढत देत असतो. त्याच्या पुढे मला जाऊन सांगायचं आहे, महाजन साहेब बोलले की शिवसेनेची सत्ता ह्या मुंबईत आहे आणि मग तुम्ही काय क्रिटिसाइज करताय. तोच प्रश्न मी त्यांना आता ठाण्यासाठी विचारतो. गेले 32 वर्ष ते या ठिकाणी सत्तेत आहेत आणि एक नागरिक म्हणून मी विचारतो, इथे सगळे नागरिक इथे बसलेले आहेत, पाण्याची समस्या 32 वर्षात सुटली का? तर नाही. डम्पिंग ग्राउंडची समस्या सुटली का? तर नाही. पोल्युशन 200 AQIच्या पुढे काल संध्याकाळी होतं, म्हणजे पुढच्या 15 वर्षात आपण दिल्लीप्रमाणे पोचतोय काय असा प्रश्न आहे. आज इकडनं घोडबंदर रोडला जायला 1.5 तास लागतोय. हे सगळे प्रश्न आपल्यासमोर आहेत. जे सत्तेत होते 32 वर्ष, जर तुम्ही विचारू शकता मुंबईबद्दल तर तोच प्रश्न आम्ही तुम्हाला ठाण्यासाठी विचारतो, त्याची उत्तरं त्यांनी द्या. जी, प्रकाश महाजनांकडे झालाच पाहिजे.